नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेली आहे. ती म्हणजे नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2023 मध्ये टीसीएसने जी काही परीक्षा घेतली होती त्या प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता, किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आता आपण नोटीसवर आलेलो आहोत. यामध्ये पुणे जिल्हा परिषद पुणे सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 संवर्ग आहे आरोग्य सेवक पुरुष 40%, अतिरिक्त निवड यादी आणि कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी. म्हणजेच काय, तर ही जी नोटीस आहे ती आहे 2023च्या भरती संदर्भात. 2023 मध्ये जी काही जिल्हा परिषदची भरती आली होती आणि त्याच्या अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष 40% हे पदाची भरती घेण्यात आलेली होती. तर त्या संदर्भात या ठिकाणी आता अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑलरेडी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागलेली होती, पण अजून काही उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण की वेटिंग लिस्टचा किंवा सिलेक्शन लिस्टचा जो काही कालावधी आहे तो शासनाने मध्यंतरी वाढवून देण्यात आलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून जागा जर रिक्त राहिल्या तर आणखी उमेदवार घेतले जातील असं जिल्हा परिषदने सुद्धा सांगितलं होतं. आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आणखी उमेदवारांची निवड इथे करण्यात आलेली आहे. म्हणजे वेटिंग लिस्टवरून काही उमेदवार या ठिकाणी निवड यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. इथे जर तुम्ही पाहिली तर विद्यार्थ्यांची नावे आहेत, रोल नंबर आहे, नंतर सीरियल नंबर आहे, नंतर संपूर्ण नाव देखील तुम्ही पाहू शकता, डेट ऑफ बर्थ आहे, कॅटेगरी आहे आणि सर्वात शेवटी आहे त्यांनी परीक्षेमध्ये मिळवलेले गुण. परीक्षेमध्ये त्यांना किती गुण होते याची माहिती सुद्धा इथे त्यांनी या यादीमध्ये प्रसिद्ध केलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जर पाहिलं तुम्ही तर 103 उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली. सुरुवातीला ज्या काही सूचना आहेत त्या त्यांनी सांगितल्या की 2023-24 मध्ये भरती झाली होती. त्यानंतर निवड यादी लावण्यात आलेली होती. 2 वर्षासाठी त्याचा कालावधी असतो. पण शासनाने या ठिकाणी 6 महिने कालावधी वाढवून दिलेला होता आणि पुन्हा आणखी 6 महिने त्याला एक्सटेंड करण्यात आलं आणि त्याचमुळे जे काही वेटिंग लिस्टवरचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी घेण्यात आले. तसं पाहिलं तर वेटिंग लिस्टची एक कालमर्यादा असते, त्यानंतर विद्यार्थी वेटिंग लिस्टवरून उचलल्या जाऊ शकत नाहीत. पण इथे शासनाने कालावधी जो काही वाढवून दिलेला होता त्या दृष्टिकोनातून आणखी उमेदवारांची निवड करण्यात आली. खाली जर तुम्ही पाहिलं तर 7/5/2026 ची ही नोटीस आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 आरोग्य सेवक पुरुष 40% संवर्गाच्या अतिरिक्त तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश आलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे. आता कधी उपस्थित राहायचं आहे तर 18/5/2026 व 19/5/2026 म्हणजे 2 दिवस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 11 वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषद पुणे, यशवंतराव चव्हाण सभागृह, 5वा मजला, पुणे कॅम्प, पुणे 411001 या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. म्हणजे ॲड्रेस सुद्धा त्यांनी दिलाय, डेट सुद्धा त्यांनी दिली. तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल आरोग्य सेवक जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी, तर नक्कीच त्यांच्यापर्यंत ही नोटीस तुम्ही शेअर करू शकता. ते जर वेटिंग लिस्टवर असतील तर नक्कीच त्यांचं नाव या ठिकाणी क्लिअर झालेलं असू शकते आणि त्यांची डीव्ही 7 तारखेला पाहू शकता तुम्ही. 7 तारखेला जी काही नोटीस आली त्यानुसार 18 आणि 19 तारखेला आयोजित करण्यात आलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण अपडेट जाणून घेतलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. बरेच विद्यार्थी विचारत होते वेटिंग लिस्ट क्लिअर होईल का, वेटिंग लिस्ट क्लिअर होईल का. तर पहा, ज्या अर्थी शासनाने जर एखाद्या वेटिंग लिस्टची कालमर्यादा वाढवून दिली तर नक्कीच जागा रिक्त झाल्यास त्या वेटिंग लिस्टमधले उमेदवार हे सिलेक्शन लिस्टमध्ये घेतले जातात. पण जर शासनाने वेटिंग लिस्टचा कालावधी वाढवून दिला नाही तर त्या ठिकाणी वेटिंग लिस्टवरचे उमेदवार हे घेतल्या जाऊ शकत नाही. त्यासाठी नवीनच भरती घ्यावी लागेल. तर पहा, इथे शासनाने कालावधी वाढवून दिलेला होता आणि म्हणूनच जिल्हा परिषदने आरोग्य सेवक जे काही पद आहे त्यासाठी अतिरिक्त उमेदवारांची निवड केलेली आपल्याला दिसते. तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा इतर भरतीबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. जिल्हा परिषद भरती आरोग्य सेवक संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेली आहे. ती म्हणजे नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2023 मध्ये टीसीएसने जी काही परीक्षा घेतली होती त्या प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता, किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आता आपण नोटीसवर आलेलो आहोत. यामध्ये पुणे जिल्हा परिषद पुणे सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 संवर्ग आहे आरोग्य सेवक पुरुष 40% अतिरिक्त निवड यादी आणि कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी. म्हणजेच काय? तर ही जी नोटीस आहे ती आहे 2023च्या भरती संदर्भात. 2023 मध्ये जी काही जिल्हा परिषदची भरती आली होती आणि त्याच्या अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष 40% हे पदाची भरती घेण्यात आलेली होती. तर त्या संदर्भात या ठिकाणी आता अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑलरेडी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागलेली होती. पण अजून काही उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण की वेटिंग लिस्टचा किंवा सिलेक्शन लिस्टचा जो काही कालावधी आहे, तो शासनाने मध्यंतरी वाढवून देण्यात आलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून जागा जर रिक्त राहिल्या तर आणखी उमेदवार घेतले जातील, असं जिल्हा परिषदेने सुद्धा सांगितलं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आणखी उमेदवारांची निवड इथे करण्यात आलेली आहे. म्हणजे वेटिंग लिस्टवरून काही उमेदवार या ठिकाणी निवड यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. इथे जर तुम्ही पाहिली तर विद्यार्थ्यांची नावे आहेत. रोल नंबर आहे, नंतर सीरियल नंबर आहे, नंतर संपूर्ण नाव देखील तुम्ही पाहू शकता. डेट ऑफ बर्थ आहे, कॅटेगरी आहे आणि सर्वात शेवटी आहे त्यांनी परीक्षेमध्ये मिळवलेले गुण. परीक्षेमध्ये त्यांना किती गुण होते याची माहिती सुद्धा इथे त्यांनी या यादीमध्ये प्रसिद्ध केलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास जर पाहिलं तुम्ही तर 103 उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली. सुरुवातीला ज्या काही सूचना आहेत त्या त्यांनी सांगितल्या की 2023-24 मध्ये भरती झाली होती. त्यानंतर निवड यादी लावण्यात आलेली होती. 2 वर्षासाठी त्याचा कालावधी असतो. पण शासनाने या ठिकाणी 6 महिने कालावधी वाढवून दिलेला होता आणि पुन्हा आणखी 6 महिने त्याला एक्सटेंड करण्यात आलं आणि त्याचमुळे जे काही वेटिंग लिस्टवरचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी घेण्यात आले. तसं पाहिलं तर वेटिंग लिस्टची एक कालमर्यादा असते. त्यानंतर विद्यार्थी वेटिंग लिस्टवरून उचलल्या जाऊ शकत नाहीत. पण इथे शासनाने कालावधी जो काही वाढवून दिलेला होता त्या दृष्टिकोनातून आणखी उमेदवारांची निवड करण्यात आली. खाली जर तुम्ही पाहिलं तर 7/5/2026 ची ही नोटीस आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 आरोग्य सेवक पुरुष 40% संवर्गाच्या अतिरिक्त तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश आलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे. आता कधी उपस्थित राहायचं आहे तर 18/5/2026 व 19/5/2026 म्हणजे 2 दिवस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 11 वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण सभागृह 5वा मजला पुणे कॅम्प पुणे 411001 या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. म्हणजे ॲड्रेस सुद्धा त्यांनी दिलाय, डेट सुद्धा त्यांनी दिली. तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल आरोग्य सेवक जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी तर नक्कीच त्यांच्यापर्यंत ही नोटीस तुम्ही शेअर करू शकता. ते जर वेटिंग लिस्टवर असतील तर नक्कीच त्यांचं नाव या ठिकाणी क्लिअर झालेलं असू शकते आणि त्यांची DV 7 तारखेला पाहू शकता तुम्ही. 7 तारखेला जी काही नोटीस आली त्यानुसार 18 आणि 19 तारखेला आयोजित करण्यात आलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण अपडेट जाणून घेतलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. बरेच विद्यार्थी विचारत होते वेटिंग लिस्ट क्लिअर होईल का, वेटिंग लिस्ट क्लिअर होईल का? तर पहा, ज्या अर्थी शासनाने जर एखाद्या वेटिंग लिस्टची कालमर्यादा वाढवून दिली तर नक्कीच जागा रिक्त झाल्यास त्या वेटिंग लिस्टमधले उमेदवार हे सिलेक्शन लिस्टमध्ये घेतले जातात. पण जर शासनाने वेटिंग लिस्टचा कालावधी वाढवून दिला नाही तर त्या ठिकाणी वेटिंग लिस्टवरचे उमेदवार हे घेतल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी नवीनच भरती घ्यावी लागेल. तर पहा, इथे शासनाने कालावधी वाढवून दिलेला होता आणि म्हणूनच जिल्हा परिषदने आरोग्य सेवक जे काही पद आहे त्यासाठी अतिरिक्त उमेदवारांची निवड केलेली आपल्याला दिसते. तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा इतर भरतीबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.